सब्जेक्ट नाही लिहू शकत ना, विषय. सब्जेक्टला मराठीत विषय बोलतात म्हणून विषय. कोणाकोणाला व्याकरण आवडतं मराठीमध्ये? व्याकरण तुम्हाला डिफिकल्ट जातं, अवघड जातं, अवघड जातं. व्याकरणामध्ये कोणती कोणती पॉईंट येतात सांगू शकतेस? अजून दुसरं कोणी सांगू शकतो का? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. हे सगळं काय आहे? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, शब्दांच्या जाती. तर त्याच्यामध्ये नाम हा विषय आपण शिकणार आहोत. ठीक आहे. कोणी सांगेल का नाम म्हणजे काय? नामची व्याख्या कोण सांगेल का? ओके, अजून कोण सांगू शकते? गर्ल्स, मुलींमध्ये कोण? दुसरं कोण? टॉपर? व्यक्ती, कुठली व्यक्ती, व्यक्ती, वस्तू, ठिकाण, अजून कोण सांगू शकते? नाही, व्याकरण एवढं अवघड जातं मराठी. मदर टंग कोणती आहे सगळ्यांची? तरी पण अवघड जातं. चला, तर सृष्टीतील कोणतेही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात आलेला शब्द म्हणजे नाम. म्हणजे सृष्टीतील कोणतीही गोष्ट असते त्याला आपण ओळखण्यासाठी त्याला एक शब्द देतो, नाव देतो, त्याला आपण नाव म्हणतो. बरं, आता तुझं नाव काय आहे? तनिषा, अनिशा. आता ही अनिशा आहे, मग हे नाम झालं. ओके, तर एक्झाम्पल हा खडू, हा पण एक नाम झालं. आपल्याला नाव दिलं ना एक प्रकारचं खडू, त्याला डस्टर बोलायचं नाही ना, त्याला नाव ह्याचं आहे खडू, त्याला नाम म्हणजे खडू हा शब्द नाम आहे. उदाहरणार्थ कागद, पेन. कळलं? तर नामाचे पण प्रकार पडतात. नामाचे पण अजून प्रकार आहेत. माहिती आहेत का तुम्हाला नामाचे प्रकार? सांग. विशेष नाम, सामान्य नाम, अवाच्य नाम. ओके, आणि आता हे त्याच्यामध्ये पण प्रकार असतात. मी सांगतो. याच्या आधी मला सांगा, मी लिहिण्याच्या आधी आता सामान्य नाम, पहिला टॉपिक आहे सामान्य नाम. तर सामान्य नाम मध्ये कोणते कोणते शब्द आहेत? कोणी सांगू शकता का? सांगा पटपट. सांग. झाड, मुलगी, मुलगा, रंग. अजून तर पहिला आहे सामान्य नाम. सामान्य नाम त्याच्यामध्ये कुत्रा, मुलगा, शबर असे शब्द येतात. का बरं येतात? काय येतात? आता हे सर्व बॉईज आहेत, म्हणजे मुले आहेत, मुली आहेत. ठीक आहे, आपण एकाला म्हणजे सामान्य आहे. सर्वांना आपण मुलंच बोलू, इकडे सर्वांना मुलीच बोलू. ठीक आहे, एखादे कुत्र्यांचा एक झुंड आला, म्हणजे जास्त ग्रुप आला कुत्र्यांचा, तर बरं आम्ही का हे रमेश, सुरेश भांडण करतात नाही म्हणत, सगळी कुत्री भांडण करतात असं बोलतो ना. मग हे सामान्य झाले ना, प्रत्येकाचं नाव घेऊन असं बोलतो का आपण? नाही बोलतो. तर ते सामान्य, म्हणून हे सामान्य प्रकारामध्ये बोलतो. ठीक
ठीक आहे. आता शहर, शहराचं नाव सांगितलंय का इथं? नाही सांगितलं. शहर सांगितलं. कोण एक्झाम्पल सांगेल का शहरावरती? आता मुलींवरती मी आता शहर. तर शहर कसे असतात? एका शहराचं नाव सांगितलंय का? हा सांग. माझे बाबा दुसऱ्या शहरात काम करायचे झाले. अजून मुलींच्या बद्दल नाव, मुली शब्द आले असे एक उदाहरण सांगा. त्या शहरात जास्त मुली आहेत. हा, व्हेरी गुड. म्हणजे हे सामान्य नाम झालं. तिथं कोणाचं नाव घेतलं आहे का? नाही घेतलं. मुलगा, मुलगी, शहर, शहर असं नाव घेतलं म्हणून त्याला सामान्य नाव. ओके. दुसरं कोणतं आहे? विशेष नाव. विशेष नाव. विशेष नामामध्ये काय काय येतं सांगेल कोण? कोणते कोणते शब्द येतात विशेष नाम? गर्ल्स, हजबंड. नाही. अरे सगळे मला शिकवतात हे. सांगा सांगा फास्ट. विशेष, विशेष शब्दामध्येच आहे विशेष. विशेष म्हणजे काय? जेव्हा आपण जेव्हा आपण एखादं particular किंवा एखादं particular गोष्ट जेव्हा आपण एखादं नाव देतो, म्हणजे एखाद्या वस्तूला आपण ते नाव देतो, त्या नावाने आपण ओळखतो. ठीक आहे. उदाहरणार्थ एखाद्या कुत्र्याला आपण नाव देतो. आपले एक कुत्रा आहे, त्याला आपण काय बोलतो? किंवा मांजर आहे, मांजरीला नाव आम्ही माझ्या मांजरीचं नाव आहे मनुका. तिलाच आपण मनुका बोलतो ना, त्या मांजरालाच मनुका बोलतो. तर दुसरं मनुका आहे का? दुसरं पदाला मनुका म्हणून नाव देऊ शकतो. तर विशेष त्यालाच नाव दिलेलं आहे ना ते. ठीक आहे. आणि राम, एखाद्या मुलाचं राम नाव ठेवलेलं आहे. दोन तीन असे वेगवेगळे नाव राम नावाची मुलं असू शकतात. पण राम, राम बोललं की लगेच राम उभा राहतो. आता अख्ख्या क्लासमध्ये तुझं नाव काय आहे? आयुष. आता ह्या आयुष कोणाचं नाव आहे का अजून? आता हे दोन आयुष आहेत. आयुष वन, आयुष टू. आयुष बोलले की आयुष उभं राहणार. म्हणजे ते विशेष झालं ना त्याला आवाज दिला म्हणून तो चुकला. कळलं का? म्हणून त्याला विशेष नाव म्हणून. दुसरं म्हणजे पुणे. पुणे अजून दुसरीकडे कुठे दिसते की तुम्हाला? पुणे शहर दुसरीकडे कुठे आहे का? नाही. विशेष आपल्या इथल्या शहराला पुणे नाव दिलं. मी बोलतात मला पुण्याला जायचं. पुण्याला पण गाडीवर आपल्याला मुंबईला नेणार का? नाही, कारण पुण्यामध्येच जाणार ना. विशेष नाव पुण्याचंच आहे आपल्या. कळलं? म्हणून नावामध्येच आहे. ह्या नावामध्येच काय विशेष नाव. ओके. का असतेस तू? असेच. ठीक आहे. आता तिसरा पॉईंट कोणता आहे? तिसरं नाम कोणतं आहे? भाववाचक नाम. नामाचे प्रकार शिकतोय ना आपण. भाववाचक नामामध्ये कोणते शब्द येतात? 5 शब्द सांगायचे. सांगा. लवकर लवकर. छान. परत छान. सांगा फास्ट. कोणीतरी सांगा. टॉपर. हा? हसणे. तू? भाववाचक शब्दामध्येच आहे. भाववाचक. भाव निर्माण होतो ज्याच्यामध्ये. ओरडणे. ठीक आहे. हा. बोल की. तू हँड्स अप केलं ना? बोल. अजून तू? बस बेंच. हा बोल. सुरू होती शाळेवर वाढणं. एकच सांगेल बाकीच्या त्या पण काहीतरी. बोल. खेळणे. रडणे. अजून राग. राग निघतो ना शब्द, त्याच्यामधून भाव निघतो होता ना. आपल्या छोट्या भावाने आपल्या वस्तू घेतली खेळायला, तर आपण काय करतो? चिडतो, राग येतो.
घाबरणे. घाबरणे म्हणजे एखादा कुत्रा आपल्या शेजारनं चाललाय किंवा सपोज वाहत चाललाय, आपण काय करणार? घाबरणार ना. एखादा डेंजर कडक शिक्षक चाललाय आपल्या शेजारी, टीचर, आपण असं असं करून चालतो का नाही? त्याला म्हणतात भाववाचक नाम. याच्यामध्ये नामाचे 2 प्रकार पडतात. कोणते पडतात सांग फक्त? हे खोडू मी, माझा अक्षर खूप मोठे आहे, मला तो वर्ड पूर्ण नाही. सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. कोणते? हा? कोणते? सामान्य? हे नाही रे. अजून नाही करत मला. फोटो काढतो. याच्यामध्ये कोणती कोणती वस्तू येतील सांगा, शब्द येतील सांगा फास्ट. साखर, तूप, रवा, दूध, अजून बाबा, हे पदार्थवाचक नाम आहे. ठीक आहे. सामान्य नामामध्ये आता साखर, आपण तांदूळाला साखर म्हणू शकतो का? आईने आपल्याला सांगितलं जा रे 1 किलो साखर घेऊन या, तांदूळ घेऊन येणार का? साखर. आपण दुकानदाराला जरी बोललो साखर द्या, तो फक्त साखरच देणार ना आपल्याला. कारण का नाव देणार? तर की त्याला आपण नाव ठेवलेलं आहे, त्याला आपण पदार्थाला ते आपण नाव ठेवलेले साखर, म्हणून तो आपल्याला साखर असतो. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूला जे पदार्थाला आपण वेगवेगळी नावं ठेवलेली आहेत. आपण घरात सांगितलं आज आम्हाला रवा खायचा, तर आपण कशाचा रवा करणार ना? भात करणार. का करणार? रवाच का करणार? कारण की त्याला आपण पदार्थवाचक नाव दिलेलं आहे ना, सामान्य नाव दिलं आहे ना. तसंच दुसरा एक पॉइंट आहे समूहवाचक नाम. लक्षात ठेवा, हे लिहून घेतलं का पहिले नामाचे प्रकार? लिहिलं सांगणार आहे मी नंतर. समूहवाचक नामामध्ये कोणते कोणते शब्द येणार? नंतर या, नंतर क्वेश्चन विचारणार. समूहवाचक नाम म्हणजे समूह म्हणजे एकत्र. आता आपण कोथिंबीर जुडी आणतो, एक एक देतात का काढून? काय देतात? कट्टा कसा देते? कट्टा त्याचा असतो तांदळाचा वगैरे. गड्डी, जुडी, मराठीमध्ये बोलतात ना गड्डी, कोथिंबीरची गड्डी, कळप. बकरी माहिती का सगळ्यांना? बकरी बकरी हे करतात, त्याला काय बोलतात? बकऱ्यांचा कळप असतो ना, तो एकदम सगळ्यात बकरी आलेली असतात. अजून काय येतं मॅम? पक्ष्यांचा थवा. अजून वर्ग. आठवीच्या वर्गात फक्त एकच मुलगा शिकतो आहे, भरपूर सारे मुलं शिकतात आहेत ना. जुडी, मुळी म्हणजे आपण जे लाकडांची मुळी बांधतो ना, एकत्र लाकडं करून, त्याला मुळी म्हणतात. म्हणून याला समूहवाचक नाम बोलतात. आपण त्याला ह्या प्रत्येक शब्दाला आपण एक नाव दिलेलं आहे. कोथिंबीरची जुडी द्यावा आम्हाला एक
गड्डीद आहे. ठीक आहे. वरती बकऱ्यांचा कळप चाललेला आहे किंवा पक्ष्यांचा धावा चाललेला आहे. वर्गामध्ये मुली आहे. म्हणजे हे समूहवाचक नाम झालं ना. ठीक आहे. म्हणून त्याला समूहवाचक नाम बोलतात. कळायला का तुम्हाला सर्वांना? क्वेश्चन्स करू मी. नामाचे प्रकार सांगा. एक जणांनी सांगितलं. विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक. सामान्य नामाचे किती प्रकार आहेत? कोणते? पदार्थवाचक, समूहवाचक. पदार्थवाचकामध्ये कोणती कोणती शब्द येणार? सर्वांनी एकत्र बोलायचं ओळख. समूहवाचक मध्ये ओके. भाववाचक मध्ये कोणते शब्द येतात? विशेष नाम मध्ये विशेष नाम मोती, राम. ओके. पुणे. कळलं? आता याची उद्या टेस्ट होणार बरं का. मी उद्या टेस्ट पेपर घेऊन येईल. जर तुम्ही सर्वांनी याची प्रॅक्टिस